नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सॅम्स ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आम्ही चाललोय नरसोबाच्या वाडीला आणि बरोबर आहे अनन्याची एक बहीण ज्या दुबईवरून येणार आहे आणि आम्ही चाललोय तिला पहिल्यांदा एअरपोर्टला पिकअप करायला, गोवा मोपा एअरपोर्टवर। त्यानंतर अनुचे पप्पा आहेत आणि भाऊजी आहेत। सो आम्ही 1 2 3 4 5 6 जण आम्ही आहोत। तर ही आमची अर्टिका आहे, ही घेऊन आम्ही चाललोय नरसोबाच्या वाडीला। आणि प्लॅन झाला तर मग कोल्हापूर मार्केट वगैरे ते पण फिरायचं आहे। पण बघूया आता कसं काय होय ते। आता घराकडून आत्ताच सुटलोय मी, तर बाबू बघा आमचं। तर बघूया आता, चला नरसोबाची वाडी तुमका दाखवायचं आहे। चला आता आम्ही पोचलो एअरपोर्टार। धर मग मोबाईल माझ्याकडे बघतो। एअरपोर्टार पोचलो, फ्लाईट लँड झाली। आता अरायवल मध्ये चाललो आम्ही, पिकअप करू। चला, आणि बरोबर अमय जेव्हा आता आमच्याबरोबर येणार नाही, एक्झाम असं एक्झाम इम्पॉर्टंट। इथे अरायवल कडे पोहोचलोय। इथे 9 नंबरवर थांब, 9 नंबरवरती थांबतो, आम्ही येतो। गाडी बघा, आमची बहिणाबाई 5 मिनिटावर फ्री ना, चल पटापट। एअरपोर्टवरून आता इथे मी पिकअप वगैरे केलं आणि घराकडे गेलं। आता गाडी ना जरा क्लीन करून घेऊची, लोळ आली, त्यामुळे सर्व्हिसिंग सेंटर दिले आता वॉशिंग, आणि गाडी जरा धुवून घेतो। त्याच्यानंतर आम्ही दुपारी जेवण वगैरे सुटलो नरसोबाच्या वाडीत जाऊ। तर पहिल्यांदा गाडी क्लीन करून घेत आहे, बघूया। फुल गाडी वॉश। कार बघा उचलली वरती। कदंबा, चला बाहेर सुटतो आता, जाऊ। चलो पोचलो आम्ही आजरॅक। मीच गाडी चालवतो त्यामुळे व्हिडिओ काढूक मिळाला नाही, तर आजरॅक पोचलो। हा बघा, ही गाडी ऊसाची गाडी बघा, फुल ऊस भरले टॉप टॉप। गेटीकडे पाहतो, वाडी पावलो ना। किती वेळ नरसोबाच्या वाडीत पोचलो आणि तर एकडे गेलो तर रूम मिळाला नाही। आता दुसरीकडे गेलो, रूम वासुदेव काहीतरी आहे, तर बघूया हे रूम मिळतं काय। गाडी आहे पार्क केली, मिळत परत झाला, जवळच्या जवळच असो, त्यामुळे काय टेन्शन नाही। बघूया रूम मिळतं काय। तर आम्ही पोचलो नरसोबाच्या वाडीक, पण आमका रूम मिळत नाही ना बाबू। 2-3 ठिकाणी शोधलो पण आमका रूम मिळत नाही। ही एक बिल्डिंग गुरुदत्त हॉटेल, त्यांच्याकडे बघू गेली, तर आता बघूया मिळता काय ना रूम आमका। आणि बघा इकडे जा, नरसोबाची वाडी आपली। तर आता तर रात्र झाली, कार्यक्रम आमचा जो असा तो उद्याच असा। तर आता पहिल्यांदा रूम बघूया मिळता काय, त्यानंतर उद्या सकाळी कार्यक्रम करतो जो असा तो ना रे बाबू। ओके, हॉटेलमध्ये आलो आणि इकडचा फेमस म्हणजे बासुंदी आहे। तू पितेल आहे मा? तर मी पहिल्यांदा टेस्ट करून बघते बासुंदी कसली आहे। प्लेन बासुंदी, अभंग डेअरी। जर तुम्ही नरसोबाच्या वाडी जर इल्यात ना, तर जस्ट एंट्री करून राईट साईडकच असं अभंग डेअरी म्हणून। टेस्ट करते पहिल्यांदा, बघू।
बा मस्त मस्त ओके. दुसरी टेस्ट करतोय ती म्हणजे सीताफळ. सीताफळ बासुंदी ही मस्त आहे. सेम लाईक सीताफळ. ही बघ. हे हॉटेल आहे अभंग डेअरी प्रोडक्ट्स. जस्ट तुम्ही एंट्री केल्यात ना काय राईट साईडीकच असा त्यांच्यानी चॅनल सबस्क्राईब वगैरे केल्याने मस्तपैकी. काय म्हणता फायनली आमका रूम मिळलो. खूप बघत चला आम्ही रूम सुटलो होतो. रूम मिळाला नव्हतो तर मिळवलं असं बघू शकता. रूम सो हा रूम हे केसर आणि हे साईड बाल्कनी पण असा दाखवायचं. बाल्कनी यो हे बघा बाल्कनी. आणि ना गाडी हयसर पार्क केली आणि हयसर थंडी ना मस्त थंडी लागता नाही रे बाबू. आपल्या कोकणात सध्या पाऊस चालू हा. हयसर पाऊस नाही हा आणि थंडी पण बरी लागतं नाही बाबू. आता आम्ही जॅकेट घालूया ना. आम्ही बाबू एक माझे जॅकेट घालतो ना. बाबू आमचं रट्टा म्हणते जोग जाऊया. आता थोड्या वेळाने जोग जातो आम्ही. बघूया हॉटेलमध्ये तुमका दाखवायचं कसं हॉटेल भेटेल आहे कसं व्हेज जेवचा. तर आता चाललो आम्ही जेवायला चाललो आहे. दुकानं बघा इकडे लागलेले आहेत. चलो दुकानं आहेत ती. कोल्हापुरी चप्पल बघा. फेमस कोल्हापुरी चप्पल. प्रॉपर व्हेज जेवण. मागेच्या हॉटेल आहे ना ह्या हॉटेलला जेलो. आता चाललो रूमकडे. जेवण झाल्यावर जरा आईस्क्रीम खाऊ गेलो आणि मस्त आईस्क्रीम घेतलं. गुलकंद टेस्ट बरा. तर म्हणजे रूम वगैरे भेटलेलो असा. आणि आजचा दिवस आमचं गेलो ट्रॅव्हलिंगात आणि रूम शोधण्यात परत जेवण्यात. तर उद्या आम्ही सकाळी मंदिरामध्ये जातलो आणि उद्याचं प्रोसेसिंग जरा वेगळी असतली. आजची ट्रॅव्हलिंगची होती पूर्ण. उद्या पण ट्रॅव्हलिंग असतली त्याच्यातच परत दर्शन पण असं आता तुमका दाखवायचं आहे. आणि उद्याचं ब्लॉग जरा वेगळं असतलो. तर आजचं ब्लॉग जो असा नरसोबाची वाडीचा पार्ट 1 तो मी आज सर एंड करतो आहे. आणि भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजे उद्या दिवसात आम्ही काय काय करतो तुमका दाखवायचं आहे. चला आता बाय बाय गुड नाईट. थंडी पण जबरदस्त पडली आहे बघा. वातावरण मस्त झालं. चला बाय बाय.